शिकायला गेलो मी गाडी. आणि ना मी आमची अख्खी फॅमिली तेव्हा ट्रिपला जाणार होती मे महिन्यामध्ये. आणि त्यामुळे जो काही समजा 1.5 महिन्याचा कोर्स असेल तो काही 1 महिन्याचा असेल, माझ्याकडे 15 दिवस होते. अच्छा. त्यामुळे मी पहिल्या दिवशी जाऊन त्यांना सांगितलं की सर मला 15 दिवसात मला तुम्ही गाडी शिकवा. होईल काही टेन्शन नाही, काही टेन्शन. बस म्हटले गाडी. आणि सुरुवातीला ते तसं शिकवतात ना की ऍक्सेलरेट नको करूस, तू 1च्या गिअरवर टाक आणि 8चा आकडा मार. बरोबर आहे. एक सवय आधी गोल मार, मग 8चा आकडा वगैरे. तर ते मला खूप इझिली आलं. त्यामुळे सर म्हणलं अरे तू काही टेन्शनच घेऊ नकोस, हा 8चा आकडा तुला अंदाज आहे म्हणले, गाडी चालवण्याचा अंदाज आहे, काहीच टेन्शन नाही आणि होईल, सगळं होऊन जाईल. अरे बरे. दुसऱ्या दिवशी गेलो, ते म्हणले की हा आज मी थोडा दुसऱ्या एका मुलावर बिझी आहे, तो कालचा आपण केला त्याची तू आता आपली प्रॅक्टिस कर, मी गाडीत बसत, तू 8चा आकडा मार. म्हणलं ठीक आहे, मोकळा कॉन्फिडन्स, मोकळा ग्राउंड रेकॉर्ड, काहीच नाही करू शकत तुम्ही. म्हटलं चल ओके. अख्ख्या दिवस छान 8चे आकडे मारले, 8चा अख्खा पाडा झाला. बरोबर. तिसऱ्या दिवशी आलो तर सरच नाही. तर तिथले इन्स्ट्रक्टर म्हटले की नाही त्यांचं काहीतरी घरचं हे झालंय, काहीतरी कोणतरी हॉस्पिटलाइज झालंय, तर ते उद्यापासून येतील. तुला आतापर्यंत काय शिकवलंय? म्हटलं सर 8चा आकडा. 8चा आकडा मारायच, ते उद्या येतील. ओके चालेल. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या सरांच्या घरी कोणतरी वाटलं, त्यामुळे ते येणारच नाही. म्हणलं आता काय करू? तर म्हणलं नाही आपल्याकडे इतके इन्स्ट्रक्टर्स आहेत, तुला दुसऱ्या इन्स्ट्रक्टरकडे. ओके द्या. तर ते नवीन सर आले, तर त्यांना म्हणलं मला हे, ते म्हणले नाही एकदा तू माझ्या बरोबर कर. परत 8चा आकडा मारतो मी आपलं. बरं ऍक्सिलेटरला पाय लावला नाही मी, इतके दिवस झाले. 15 दिवसातले 5 दिवसच गेले माझे. तर आमचे ओरिजिनल सर परत आले, म्हणले येस येस चला कुठपर्यंत झालं? म्हटलं ते झालं, एकदा मला मारून दाखव. म्हटलं सर प्लीज 8चा आकडा मला मारायला, बाकी मी काही करायला तयार आहे. आणि त्या दिवशी मग त्यांनी मला पहिल्यांदा रस्त्यावर नेलं आणि मला छिपेचं म्हणजे, कारण सरळ चालवायची सवय नाही ना, 8च्या आकड्याची सवय मला. आपलं वळवत असेल तर आपलं सरळ जाऊन थांबतोय ह्याचं वगैरे. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.